माझं नाव मोहन आबा भोसले, अध्यक्ष सागरेश्वर उत्कर्ष मंडळ मुंबई देवळ या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आला। अतिशय मी माझ्या अगदी उत्कर्ष मंडळातर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो। मूळ या परिसराचं नाव आहे अंबिका वन म्हणून। स्वतः शौंडन्य ऋषी आणि सुमित्रा ऋषींनी दोघांनी मिळून या असणाऱ्या मुख्य सागरेश्वराची जी आपली पिंड आहे त्या पिंडीची जी स्थापना केलेली आहे ती शौंडन्य आणि सुमित्रा ऋषींनी केलेली आहे। आणि मग ज्यावेळी शौंडन्य सुमित्रा ऋषींनी या लिंगाची स्थापना केली आणि त्याचा जीर्णोद्धार आपल्या कौंडण्यपूर म्हणजे जवळ असलेले कुंडलगाव त्यातील सत्येश्वराजानं या मंदिराची स्थापना केली। भक्तगण हो, आज जर तुम्ही संपूर्ण भारत भ्रमण केलं तर भारतामध्ये कुठल्याही मंदिरामध्ये असं तुम्हाला शिवलिंग दिसणार नाही। याचं कारण पिंडी दिसतील, शिवलिंग दिसेल, पण जे आपल्या सागरेश्वराचं जे शिवलिंग आहे ते अखंड पाण्यावरती आधारित आहे। पिंडीच्या खाली संपूर्ण पांढरं शुभ्र पाणी आहे। तुम्ही किती जरी पाणी पिंडीवरती वतलं तर ते कुठं जातंय हे अजून आम्हाला त्याचा अंत नाही। पिंडीच्या खाली असणारं पाणी 1 इंच वाढत नाही, 1 इंच कमी होत नाही। आपण जर आत मुख्य गाभाऱ्यात बघितलं तर शिवलिंग आहे, 2 भाग आहेत शिवलिंगाचे। पिंडीवरील साळुंकी बाजूला होती आहे, साळुंकी बाजूला केली की 6 इंचावर पाणी आहे। आत पिंडीखाली पांढरं शुभ्र पाणी आहे। 2 नंबरच्या गाभाऱ्यामध्ये विष्णू आणि लक्ष्मीच्या 2 मूर्ती आहेत। जर का तुम्ही मंदिराच्या जर उत्तर बाजूला गेला तर पाण्याचे 3 कुंड आहेत। त्या तिन्ही कुंडाचे एवढं वैशिष्ट्य आहे, तिन्ही कुंडातील पाणी वेगवेगळं आहे। अगदी कपडे धुण्याच्या कुंडात बघितलं तर एकदम थंड पाणी आहे। आंघोळीच्या कुंडातलं पाणी जर तुम्ही बघितलं किंवा पाहणी केली, परीक्षा केली तर ते कोमट आहे। आणि पिण्याच्या पाण्याच्या कुंडातली जर परीक्षा केली तर ते एकदम कोमट पाणी। पाणी एकच असून 3 कुंडात पाणी वेगवेगळं आहे आणि तिन्ही कुंडातील पाण्याची जी आर्द्रता आहे ती कमी जास्त आहे। त्याचबरोबर आज जर त्या मंदिराच्या आपण जर परिसरात जर बघितलं, शिवपुराणामध्ये ज्या ठिकाणी कुठलं मंदिर कुठं असावं, काळभैरवाचं मंदिर कुठं असावं, नंदिकेश्वराचं मंदिर कुठं असावं, गणपतीचं मंदिर कुठं असावं, त्या काळात त्या बांधकाम करणाऱ्या इंजिनियर नसताना त्या ऋषीमुनींनी त्या पद्धतीच आज या ठिकाणी सागरेश्वरच्या आजूबाजूला येऊन बघा, पूर्ण मंदिराची त्या पद्धतीत स्थापना केलेली आहे। वीरभद्रेश्वराचं मंदिर उजव्या बाजूला आहे, नंदिकेश्वराचं मंदिर उजव्या बाजूला आहे, समोर असणारा नंदी पूर्वेला आहे, गणपतीचं मंदिर डाव्या बाजूला आहे, सिद्धेश्वराचं मंदिर डाव्या बाजूला आहे। वैशिष्ट्य म्हणजे सिद्धेश्वराच्या मंदिराच्या आणि गणपतीच्या मंदिराच्या मध्यभागी ज्ञानेश्वर माऊलीचं म्हणजे ज्ञानेश मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि त्याच मंदिरात एकंदरीत 5 लिंग एका पिंडीवरती असणारं त्याला ज्ञानेश मंदिर म्हटलं जातं। असं या असणाऱ्या दोन्ही मंदिराच्या मध्ये असणारे हे मंदिर अतिशय बघण्यासारखं आहे। पिंडी जरी आपण त्या बघितलं, एकच पिंड आहे आणि एका पिंडीवरती 5 लिंग आहेत। हा झाला परिसर। जर तुम्ही सागरेश्वरचा परिसर हा एकंदरीत 17.5 एकराचा परिसर आहे। या परिसरामध्ये एकंदरीत 47 मंदिर आहेत। 47 मंदिरापैकी 12 ज्योतिर्लिंगाची 12 मंदिर असून 5 मंदिर अशी आहेत, काशी विश्वेश्वराचं मंदिर घ्या, 2 नंबरला तुम्ही ओंकारेश्वराचं मंदिर घ्या, 3 नंबरला आपल्या औंढा नागनाथचं मंदिर घ्या। जी आपल्या 12 ज्योतिर्लिंग भारतात आहेत त्यापैकी 5 ज्योतिर्लिंगाच्या ज्या पिंडी जशा आहेत तशा आज मितीला सागरेश्वर परिसरामध्ये तुम्हाला त्या 5 ठिकाणच्या पिंडी बघायला मिळतील। सागरेश्वराचं एक वैशिष्ट्य आहे, या ठिकाणी जिवंत 3 समाधी आहे। कर्कोटक स्वामींची समाधी या ठिकाणी आज मितीला आम्ही 13 वर्ष झाले आज या कालखंडामध्ये। कर्कोटक स्वामींची जी समोर जी समाधी आहे ती समाधी अशी ओपन होती, त्याला षटकोनी दगड होता, मातीची समाधी होती। आणि या ठिकाणी जर का विटाळ शेवटाशेवट झाली तर त्या समाधीतून भुंग वर निघायचे आणि लोकांना चावायचं। म्हणून आम्ही त्याचा निर्णय घेतला काशीसनं चांगली माणसं आणून त्याचा विधिवत पूर्ववत सर्व विधी करून त्या समाधी कर्कोटक स्वामीच्या समाधीवरला असणारा दगड बाजूला केला आणि त्याच्यावर आता ती शिवलिंग ठेवून त्या पिंडीची पूर्णपणे आम्ही बंदिस्त केलं आहे। या एकंदरीत 47 मंदिराची जर तुम्ही शिखराची पाहणी केली तर प्रत्येक मंदिराचं शिखर एक असेल पण नक्षी वेगळी असेल। 12 ज्योतिर्लिंगाच्या ज्या पिंड्या आहेत त्या अलग अलग संपूर्ण सगळ्या वेगवेगळ्या आहेत। या ठिकाणी आपल्या संपूर्ण या सांगली जिल्ह्यामध्ये तुम्हाला कार्तिक स्वामीचं कुठं मंदिर दिसणार नाही, पण या सागरेश्वरात पहिल्यांदा आपण आत येत असताना प्रवेशद्वाराजवळ चिंचेच्या झाडाखाली कार्तिक स्वामीचं मंदिर आहे। या ठिकाणी जर विशेष सांगायचं तर आपल्या
या आमच्या देवराष्ट्रे गावचे आदरणीय यशवंतरावजी चव्हाण, या यशवंतराव चव्हाण साहेबांचं मनातील कोणतं दैवत असेल तर सागरेश्वर. चव्हाण साहेब ज्या ज्या वेळी येतील त्या त्यावेळी कधीही बिनदर्शनाचे चव्हाण साहेब गेले. सागरेश्वर जयान घडे काशी, तयान यावे सागरेश्वरापाशी. आपदेव बुवा आणि यादवेंद्र स्वामी गुरु शिष्य होते. या ठिकाणी गुरुनं समाधी घेतली नेभापूरला जाऊन, आणि त्यांच्या शिष्यानं समाधी घेतली सागरेश्वरमध्ये आपदेव बुवानं. या ठिकाणी आज अशी परिस्थिती आहे, आपदेव बुवांची समाधी सागरेश्वरमध्ये आहे आणि नेभापूरच्या यादवेंद्र स्वामींच्या पादुका सागरेश्वरमध्ये आहेत. आणि नेभापूरला अशी परिस्थिती आहे की यादवेंद्र स्वामींची समाधी तिथं आहे नेभापूरला, आणि आपल्या शिष्याच्या पादुका तिथं जवळ आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हा विषय लोकांपासून पोचवावा ही माझी सागरेश्वर उत्कर्ष मंडळातर्फे आपला नम्र विनंती आहे. धन्यवाद.